चाकणकरांच्या अडचणीत वाढ. एस-आय-टी चौकशीनंतर आता ईडीची एंट्री होणार आहे. तत्पूर्वी मंडळी, सत्तामंचच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. तर रुपाली चाकणकर यांची 2 दिवसापूर्वी अशोक खरात प्रकरणी एस-आय-टी चौकशी झालेली आहे. एस-आय-टी चौकशीनंतर आता ईडीनेही रुपाली चाकणकर प्रकरणात एंट्री केली असून आर्थिक व्यवहारांची चौकशी वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची अडचण आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चाकणकर यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून लवकरच त्यांची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. 2 दिवसापूर्वीच एस-आय-टीने रुपाली चाकणकर यांची तब्बल 5.5 तास चौकशी केली. आता या चौकशीत अनेक आर्थिक व्यवहार, काही संस्थांमधील सहभाग आणि पदाचा गैरवापर करून निधीची देवाणघेवाण झालेली का, याबाबत प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता ईडीनेही या प्रकरणात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलेलं आहे. विशेष म्हणजे शिवनिका संस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांचीही ईडीकडून तपासणी होणार आहे. या संस्थेमधील निधी व्यवहारांचे स्वरूप, पैसे कुठून आले आणि पैसे कुठे वापरण्यात आले याची बारकाईने तपास केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही व्यवहार संशयास्पद असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात यांच्यावर खंडणी रॅकेट चालून बेनामी बँक खात्यामध्ये तब्बल 70 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वळवल्याचा गंभीर आरोप आहे. या पैशांचा वापर नेमका कुठे झाला, त्याचा कोणाला फायदा झाला आणि नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता ईडी करणार आहे व ईडीकडून पुढील काही दिवसात चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर होण्याची शक्यता केली जात आहे. या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.